फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाच्या डाळीचं साल्टवाल्या डोसे। त्याच्यात मी टाकले आहे शेंगदाणे आणि थोडंसं तांदूळ। हे मी रात्री भिजवून घेतलं होतं। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा। इथे मी चटणीसाठी घेतले आहे 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 या लाल मिरच्या आणि 3 टमाटे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे। अद्रक, कोथिंबीर, अद्रक 1 इंच घेतला आहे। 1 कांदा कापून घेतला आहे। बनवण्यासाठी तेल घेतलं आहे आणि सुक्या मसाल्यामध्ये पाहू शकता तुम्ही हळद आहे, 1 मोठा चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर आहे। तर आपण सर्वात प्रथम हे वाटून घेऊया आणि हे जे आहे याला थोडंसं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। असंच शिजवून घ्यायचं आहे। नंतर टमाट्याचे साल्ट काढून हे संपूर्ण एकत्र वाटून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। यामध्ये टाकलं आहे। याच्यात आपण अद्रक आणि कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्यासोबत हा कांदा टाकून आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत। शेंगदाणे, हिरव्या मुगाची डाळ आणि थोडंसं तांदूळ, तर याला आपण वाटून घेऊया। पहा, मी हे 3 टमाटे 5 मिनिटं शिजवून त्याचे साल्ट काढून घेतले आहेत आणि 4-5 लसूण होते ते आणि मिरच्या हे सगळे एकत्र शिजवून घेतले। त्याचं पाणी मी फेकून दिलेलं आहे। आता आणि मी यात टाकलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकण्याचं कारण की ॲसिडिटी होऊ नये म्हणून। पहा, मी ही चटणी अशी वाटून घेतली आहे। आता आपण बनवायला घेऊया डोसे। हे मी सुके मसाले घेतले होते ते टाकते याच्यामध्ये आणि हे चवीपुरतं मीठ टाकते। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। याला काही नाही करायचं, फक्त वाटून घ्यायचं आहे। आणि मी हिरव्या मिरच्या तुम्ही त्याच्यात वाटणात घेऊ शकता, मी नाही घेतल्या कारण आमच्या घरात तिखट खात नाहीत कोणी जास्त, म्हणून हे असं मिक्स करायचं। तवा मी ठेवलाय गरम करायला आधीच। हे मी मिक्स केलंय। थोडंसं तेल टाकून घेऊया तव्याला लावून आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आणि हिरव्या मुगाच्या डाळीचे डोसे कसे बनतात ते मी तुम्हाला एकदम दाखवते बनवून। तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा। तेल टाकून देतो बघू। आहे आपला डोसा किंवा याला तुम्ही चिलाई म्हणू शकता। आणि मी दुसरा हा टाकला आहे बनवायला। याच्यावर थोडंसं असं तेल टाकते आणि झाकण ठेवते, मग ते लवकर निघेल। झाकण ठेवलं नाही 2-3 मिनटं तर मग ते लवकर निघतात, नाही तर मग तव्याला चिटकतील। पहा किती मस्त झाला आहे आपला डोसा, किंवा चिलाई म्हणू शकता, डोसाही म्हणू शकता। पहा, तर याला आपण त्या चटणीसोबत खायला नाश्त्याला ही रेसिपी खूप छान आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। हिरव्या मुगाचे आणि शेंगदाण्याचे डोसे पहा कसे झाले आहेत आपल्या हिरव्या मुगाच्या आणि शेंगदाण्याचे डोसे, किंवा चिलाई म्हणू शकता याला। तुम्हाला जर चटणी नको असेल तर तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता। आणि गिन्नी रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। धन्यवाद।